संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. या पावसाळी अधिवेशनात किंवा कुठल्याही अधिवेशनात सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा सामना रंगण्याची अपेक्षा असते आणि लोकशाहीत तो सामना रंगायलाही हवा. मात्र संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात ही परिस्थिती काहीशी उलट असण्याची चिन्ह आहेत. सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा सामना रंगण्याच्या ऐवजी विरोधी पक्षातच मतभेदाचा सामना पक्षांतर्गत रंगू शकतो. हे मी बोलतोय ते राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबद्दल. शरद पवार गटात आता रोहित पवार वर्सेस सुप्रिया सुळे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकू शकतात आणि त्याला कारण ठरेल ते म्हणजे डिलिमिटेशन बिल, अर्थातच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक. मुळातच या बिलावरून मागच्या अधिवेशनांमध्ये मोठा गदारोळ झालेला. संपूर्ण विरोधी पक्षांनी एकत्र येत एकजूट होऊन या बिलाला विरोध करत हे बिल हाणून पाडलेलं. आता पुन्हा एकदा सरकार ते बिल या अधिवेशनात मांडू शकतं. मग अशा वेळी सरकारच्या विरोधात विरोधक म्हणून एकजुटीनं उभं राहायचं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्याच घरातले दोन नेते एकमेकांच्या विरोधात उभं राहण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे शरद पवार गटात नक्की चाललंय काय? रोहित पवार हे सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभे ठाकतील का? याच प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. देशभरात सर्वांचेच अंदाज आहेत की या अधिवेशनामध्ये केंद्रातील भाजप सरकार डिलिमिटेशन बिल पास करून घेईल. त्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या खासदारांच्या संख्येच्या जवळ भाजप पोहोचलेला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये उद्धव ठाकरे गटातून फुटलेले 6 खासदार हे त्या बिलासाठी आवश्यक संख्याबळाचा भाग होते. या बिलावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मात्र दुफळी पडण्याची चिन्ह आहेत. एनसीपी शरद पवार गटाच्या खासदार तथा शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना नुकतंच एका पत्रकार परिषदेत डिलिमिटेशन विधेयकाबाबत प्रश्न विचारले गेले. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, डिलिमिटेशन बिलाबाबत सरकारनं आता प्रस्ताव द्यावा. जर सरसकट 50% जागा वाढवणार असतील तर आम्ही त्याबाबत सकारात्मक विचार करू. ही लोकशाही आहे, आमची चर्चेची तयारी आहे. थोडक्यात सुप्रिया सुळे या डिलिमिटेशन बिलाला काही अंशी अनुकूल आहेत हे त्यांच्या विधानावरून नाकारता येत नाही. भलेही सुप्रिया सुळे जर म्हणत असतील की आम्ही 50% सरसकट जागा केंद्र सरकारनं जर प्रत्येक राज्याच्या वाढवल्या तर चर्चा करू आणि त्यासाठी उदाहरण देताना त्या महाराष्ट्रासहित इतर राज्यांची उदाहरणं देतात की प्रत्येक राज्याच्या जागा थेट 50% वाढतील. सुप्रिया सुळे आपल्या उत्तरामध्ये उत्तर प्रदेशचे देखील उदाहरण देतात, ज्यात त्या 120 जागांचा उल्लेख करतात. उत्तर प्रदेशमध्ये सध्या खासदारांच्या 80 जागा आहेत. 50% जर त्या जागा वाढल्या तर त्या थेट 120 वर जातात. मात्र हे विधान करताना किंवा यावर बोलताना सुप्रिया सुळे कदाचित हे विसरत असतील की उत्तर प्रदेश हा आता भाजपचा बालेकिल्ला झालाय, भाजपची गढी झालाय. तिथं 120च काय 200 जागा जरी वाढवल्या गेल्या तरीही तिथं सर्वार्थानं भाजप बहुसंख्येनं निवडून येईल. आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार यांनी या अनुषंगानं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रोहित पवारांच्या या पोस्टचा आपल्याला जर संपूर्ण गाभा समजून घ्यायचा असेल तर त्यातला दुसरा पॅरेग्राफ हा सर्वात लक्षणीय आहे, ज्यात रोहित पवार म्हणतात, सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी 2016 पासूनच अनुभवी माजी अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोणत्या मतदारसंघाची कशी तोडफोड करायची याची रणनीती भाजपनं आधीपासून आखली. आता केवळ हे विधेयक मंजूर होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. तोपर्यंत विरोधकांशी सलोख्याचं नाटक केलं जाईल, विविध आश्वासनांची गाजरं दाखवली जातील, विरोधकांना विश्वासात घेतल्याचा दिखावा केला जाईल आणि लोकशाहीच्या गप्पाही मारल्या जातील. पण विधेयक मंजूर होताच अंगावरील माशी झटकावी त्याप्रमाणे विरोधकांना बाजूला सारून हुकुमशाही प्रवृत्ती पुन्हा उफाळून येईल. याच प्रवृत्तीनं संविधानावर घाला घालण्यासाठी एका बाजूला डिलिमिटेशन आणि दुसऱ्या बाजूला SIR अशी जोरदार तयारी सुरू केली आहे. हा डाव उधळून लावायचा की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विधेयकाला पाठिंबा देऊन तो यशस्वी होऊ द्यायचा याचा सर्वांनीच नीट विचार करण्याची गरज आहे. रोहित पवारांनी या पोस्टमध्ये कोणाचं नाव घेतलेलं नसलं तरी 2 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत डिलिमिटेशनच्या विधेयकावरून आपली मांडलेली भूमिका तथा दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादावरूनच
रोहित पवार यांनी ही पोस्ट लिहिल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे. गेल्या काही कालावधीमध्ये आपण जर सुप्रिया सुळे यांच्या भूमिका पाहिल्या तर भाजपच्या विरोधात सुप्रिया सुळे या तितक्याशा आक्रमकपणे दिसत नाहीत. त्यांची भूमिका ही बऱ्याचदा मवाळ असते. भाजपच्या पक्ष नेतृत्वांसोबत देखील सुप्रिया सुळे यांचे चांगले संबंध टिकून आहेत. तिथंच रोहित पवार हे मात्र कायम भाजपच्या विरोधात आपली तलवार पाळजून असतात. अजितदादांचा झालेला अपघाती मृत्यू असेल किंवा राज्य सरकारचे निर्णय, अगदी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यांवर रोहित पवार नुकतेच थेट उपोषणालाही बसलेले. त्यामुळे रोहित पवार हे भाजपला खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. यामुळे सुप्रिया सुळे जेव्हा डिलिमिटेशनला अनुकूल होतात तेव्हा त्यांच्याच भाच्यानं टाकलेल्या पोस्टला मोठं महत्त्व प्राप्त होतं आणि एनसीपीच्या शरद पवार गटात देखील सगळं काही आलबेल नाही हा संशय देखील या पोस्टमुळे पुन्हा एकदा पुढे येतो. खरं तर गेल्या काही कालावधीमध्ये शरद पवार यांचा पक्ष फुटणारे, ऑपरेशन तुतारी राबवणारे अशा चर्चा मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू होत्या. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील नुकतीच त्या अनुषंगानं पवारांचे 5 ते 6 खासदार फुटू शकतात असं भाकीत केलेलं. त्यावेळेसच आघाडीच्या एका इंग्रजी दैनिकानं पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 मतभेद आहेत. सुप्रिया सुळे यांना भाजप सोबत किंवा भाजपकडे जायचंय तर एनसीपी गटातल्या काही नेत्यांना काँग्रेस सोबत जायचंय अशा आशयाचं एक आर्टिकल पब्लिश केलेलं. त्यावेळी मोठी चर्चा देखील झालेली. सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशनला दाखवलेली अनुकूलता आणि रोहित पवार यांनी त्याच्या विरोधात केलेली पोस्ट कुठे ना कुठे या आर्टिकलमधील सहसंबंध जाणवून देते. रोहित पवार यांची अग्रेसिव्ह शैली पाहता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा चेहरा आहेत हे नाकारता येत नाही. तिथंच एनसीपी शरद पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची यामुळेच नाराजी आहे अशा आशयाच्या बातम्या देखील बऱ्याचदा पुढे आलेल्या आहेत. यापूर्वी जयंत पाटील यांच्यावर रोहित पवार नाराज आहेत अशी ही चर्चा आलेली. तत्पूर्वी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यात जवळपास 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या शिबिराच्या वेळेसच वाजलं होतं. रोहित पवार त्यावेळी त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरुवातीला रंगलेल्या. जितेंद्र आव्हाड यांनी त्यावेळी राम मंदिरावर एक वक्तव्य केलेलं. त्याचा खरपूस समाचार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर घेतलेला. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देताना आपण रोहित पवारांना फारसं गांभीर्यानं घेत नाही अशा आशयाचं विधान केलेलं. आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे अत्यंत निष्ठावंत आणि जवळचे आहेत आणि हेच जितेंद्र आव्हाड कायम ज्या भाजप आणि अदानी यांच्यावर शरसंधान साधतात त्याच अदानींच्या हातात हात घालून फिरतात, तेही सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या लग्नात. सुप्रिया सुळे यांनी त्यामुळेच डिलिमिटेशन विधेयकाला दाखवलेली अनुकूलता आणि त्यानंतर रोहित पवारांनी केलेली पोस्ट या संपूर्ण घटनाक्रमाच्या अनुषंगानं खूप काही सांगून जाते. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र रोहित पवार यांच्या पोस्टच्या टायमिंगवरून तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गटामध्ये खरोखर 2 गट पडलेले असू शकतात का? रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्या डिलिमिटेशनच्या अनुकूलतेविरोधात उभे राहू शकतात का? सुप्रिया सुळे खरोखर भाजपला अनुकूल आहेत का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.